बोला, काय होतंय तुम्हाला? अहो डॉक्टर, हा भाऊंचा कार्यकर्ता आहे. दिवस रात्र भाऊंच्या मागे पळत असतो. भाऊंनी एका बेकायदेशीर आंदोलनाला याला बसवलं, नंतर पोलीस आले, लय तोडावला, केस झाली. तेव्हापासून भाऊ याचे फोनच उचलत नाही. भाऊ ही गोळी घ्या, ही सुज्ञ नागरिक व्हायची गोळी आहे. ही गोळी घ्या, तुम्हाला बरोबर कळेल कोणाच्या मागे फिरायचं, कोणाच्या मागे नाही फिरायचं. डॉक्टर, मला तुमची बॅग चेक करायची आहे. तुम्ही कोण आहे? आय एम फ्रॉम USB HDMI. व्हॉट? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हात खाली घ्या ना तुमचा. बोला, काय होतंय महाशयांना? अहो डॉक्टर, हे मागच्या 15 वर्षापासून तिकिटासाठी ट्राय करताय. यांना कोणीच तिकीट देत नाही, माहिती का? सगळे पक्ष बदलून झाले तरी तिकीट काही मिळत नाही. हा माणूस रोज रात्री झोपेतून उठतो आणि अशा 10 वेळा सभा घेतो. अरे बापरे, एवढ्या सभा? हो ना, मला वाटतं बिन तिकिटाच्याच निवडून येतील आता. अरे नमस्कार. तुम्ही एक काम करा, हे घ्या तिकीट. तिकीट? नाही नाही, गुवाहाटीचं तिकीट आहे. मस्त फिरून या, यांना बरं वाटेल. एक्सक्यूज मी डॉक्टर, बॅग चेक करायची होती. माझी बॅग का बरं चेक करायची? ते ट्रेंडिंग आहे सर. शांत 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 शांत. अरे बापरे, काय झालं यांना? अहो डॉक्टर, मी याला ना सध्याची राजकीय परिस्थिती समजून सांगितली, तेव्हापासून असंच करतोय हा. तुम्ही नेमकं काय समजून सांगितलं? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की हा आधी भाऊंच्या मागे फिरायचा, पण आता भाऊ गेले नानांसोबत. मग त्याच्यामुळे कालपर्यंत नानांचे कार्यकर्ते आणि हा याच्यामध्ये कट्टर दुश्मनी होती. आता मांडीला मांडी लावून बसताय आणि ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसायचं त्यांच्या पण मारामाऱ्या करतायत. आता मला सांगा, या भाऊ, दादा, तात्या, अण्णा, बॉस, ताई, माई, अक्का यांच्या नाता त्याला कळतच नाहीये कोणती विचारधारा फॉलो करायची, कारण सगळ्या विचारधारा अशा मिक्स झालेल्या आहे. त्याच्यामुळे हा हरवून गेलाय, कारण याचं नाव विकास आहे. तुम्हाला कळतंय डॉक्टर? डॉक्टर